तुमचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत का? कारण एक दोन नव्हे तर मोठ्या 9 बँका बंद होणार असल्याचा मेसेज व्हायरल होतोय। तुमची बँक कायमची बंद होणार? 9 राष्ट्रीय बँका बंद होणार असल्याचा दावा। 9 बँका बंद होणार असा मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरू लागलाय। या मेसेजनं सगळ्यांची झोप उडाली आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता बँकेच्या खातेदारांसाठी आली आहे। येणाऱ्या 1 नोव्हेंबर पासून या 9 मोठ्या बँका कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय आता आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे। सरकारने सांगितलं आहे की 1 नोव्हेंबरच्या आतमध्ये या 9 बँकेतील पैसे लवकरात लवकर काढून तुम्हाला घरी घेऊन यायला सांगितलं आहे। बँक खातेदारांसाठी एक धक्का देणाऱ्यांनी सर्वात वाईट बातमी आता समोर आली आहे, कारण 1 नोव्हेंबर पासून राज्यातील या 9 मोठ्या बँका कायमस्वरूपी बंद केल्या जाणार आहेत। त्यामुळे सरकारने 1 नोव्हेंबरच्या आधीच सर्वांनी या 9 बँकेतील पैसे काढून घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे। त्यामुळे तुमचे पण या 9 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये खाते खोलून जर तुम्ही यामध्ये रक्कम ठेवली असेल तर तुम्ही ही रक्कम आता काढून घेण्याचं आवाहन सरकारच्या माध्यमातून केलं आहे। त्यामुळे कोणकोणत्या 9 बँका आहेत या ठिकाणी तुम्हाला आता जाणून घ्यावंच लागणार आहे। अन्यथा तुम्हाला जर या 9 बँकाविषयी जर माहिती नसेल आणि यामध्ये तुम्ही थोडी जरी रक्कम म्हणजेच पैसे ठेवले असतील तर एकदा का बँक समजा बुडाली तर तुमचे पैसे पण बुडाले, हे तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे। आता पुढे सांगणार आहे त्या 9 बँकापैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुम्ही जर खाते उघडून जर ठेवला असेल तर तुम्ही तुमचे पैसे सर्व काढून घरी घेऊन यायचं आहे। 1 नोव्हेंबर पासून राज्यातील या 9 मोठ्या बँका या ठिकाणी आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। आता तुमचं खातं या 9 बँकेत असेल तर तुम्हाला 1 नोव्हेंबर नंतर आता पैसे अजिबात या ठिकाणी काढता येणार नाहीत असं सरकारने सांगितलंय। राज्यातील या 9 मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता घेतला आहे। या बँका खूप जुन्या आहेत। संपूर्ण राज्यात या बँकांच्या वेगवेगळ्या जास्तीत जास्त शाखा आहेत। लाखो लोकांचे करोडो रुपये या बँकेमध्ये या ठिकाणी ठेवलेले आहेत। त्यामुळे लोकांच्या मनामध्ये सकाळपासूनच आता भीती पसरायला सुरुवात झाली आहे। सकाळपासून आता ही न्यूज सगळीकडे टीव्ही चॅनलवर वगैरे पसरलेली पाहायला मिळते। त्यामुळे आमचे पैसे बुडणार की काय या भीतीने खातेदारांच्या मनामध्ये आता भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरायला सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। परंतु सरकारने सांगितलं आहे की जे नागरिक 1 नोव्हेंबरच्या आतमध्ये या 9 बँकेतील पैसे काढतील त्यांना त्यांचे पैसे कायमचे सुखरूपपणे घरी आणता या ठिकाणी येणार आहे। परंतु जे नागरिक आता हा महिना संपल्यानंतर पैसे काढायला जातील त्यांना बँकेतून पैसे या ठिकाणी काढता येणार नाही। आता बघा कोणकोणत्या 9 बँका आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता बँकेच्या खातेदारांसाठी अर्जंट सूचना या ठिकाणी दिली आहे, कारण 1 नोव्हेंबर अशा प्रकारची तारीख आता स्पष्टपणे सरकारने जाहीर केली आहे। त्यामुळे रिझर्व्ह बँकेने या 9 बँका 1 नोव्हेंबर पासून बंद करण्याचा निर्णय घेत असल्यामुळे आता या बँकेतून खातेदारांना परत पैसे काढता येणार नाहीत। जर तुमचं पण या 9 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत जर खातं उघडून तुम्ही ठेवलं असेल तर तुम्ही तुमच्यासाठी एक धक्का देणारी आणि वाईट बातमी असणार आहे, कारण आता बँक खातं बंद होणार आहे। तुमच्या कष्टाचे पैसे ज्याच्यावर तुमचा संपूर्ण त्या ठिकाणी हक्क असतो ते पैसे तुम्हाला बँकेतून तुमचे असून पण काढता येणार नाहीत। तर बघा कोणत्या बँका आहेत लक्षात ठेवा। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता या 9 बँकावर कठोर निर्बंध या ठिकाणी लावले आहेत आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या पैशावर या ठिकाणी होणार आहे। आता तुमच्याकडे खूप कमी वेळ या ठिकाणी राहिला आहे, कारण की 1 नोव्हेंबर या ठिकाणी 9 बँका बंद होणार आहेत। आता कोणत्या 9 बँका बंद होणार आहेत याची यादी प्रशासनाकडून आता जाहीर झाली आहे। प्रत्येक एक करत तुम्हाला 9 बँकांची नावे या ठिकाणी सांगणार आहे। थोड्याच दिवसात तुम्हाला या 9 बँका बंद झालेल्या असतील। मग आता या बँकेतल्या तुमच्या पैशांचं या ठिकाणी आता नेमकं काय होणार? तुमचे पैसे अडकणार का तुमचे पैसे त्या ठिकाणी कसे काढता येईल याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। तुमचं त्या बँकेमध्ये एखादी एफडी जरी करून ठेवली असेल किंवा शिल्लक रक्कम ठेवली असेल, साठवून पैसे ठेवले असतील तर तुमच्या पैशाचं नेमकं आता काय होणार? कारण तुमच्याकडे अतिशय कमी वेळ या ठिकाणी राहिला आहे। त्यामुळे 1 नोव्हेंबर तारीख आता जवळ येत आहे। त्यामुळे आता बरोबर या 1 नोव्हेंबरच्या दिवशी या 9 बँकांना टाळं म्हणजेच कुलूप लावलेलं तुम्हाला दिसणार आहे। त्यामुळे तुम्ही अर्जंटमध्ये जाणून घ्यायचं आहे आता तुमची बँक नेमकं कोणती आहे।
सरकारच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना या बँकांमध्ये वाढल्याने आता त्या ठिकाणी 9 बँका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। लवकरात लवकर तुम्ही जाणून घ्यायचं आहे, अन्यथा तुमचेही पैसे बुडू शकतात। केंद्र सरकारने संपूर्ण देशभरामध्ये आता 43 बँका बंद करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला आहे। त्यापैकी 43 बँकांपैकी महाराष्ट्र राज्यातील 9 मोठ्या बँका यामध्ये आहेत। या 9 बँकांवर निर्बंध लादून त्या बँका बंद करण्याचं आता ठरवलं आहे। महाराष्ट्रासहित 11 राज्यामध्ये ही कारवाई आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या ठिकाणी होणार आहे। केंद्र सरकारने ज्या 11 राज्यातील बँका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील टोटल 9 बँका आहेत। मग आता या 9 बँकांपैकी तुमचं खातं नेमकं कोणत्या बँकेत आहे तुम्ही नक्की बघायचं आहे। आता या बंद करण्याच्या प्रक्रियेनंतर 9 बँका कायमस्वरूपी बंद होतील। या 9 बँकांमधील खात्यामध्ये असणारे पैसे जे आहेत तर ते काढताना आता तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। तुमचं अकाउंट नंबर त्या ठिकाणी जो असणार आहे, तुमचं पासबुक असेल, तुमचं ATM कार्ड असेल, तुमचं चेकबुक असेल, तर ते सर्व या ठिकाणी आता बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मग तुम्हाला आता मनामध्ये प्रश्न नक्कीच पडला असेल की अशा कोणत्या 9 बँका आहेत, त्यामध्ये तुमचे पैसे ठेवले की काय, अशी भीती तुमच्या मनामध्ये आता नक्कीच बसली असणार आहे। तुम्हाला आता लगेच या 9 बँका समजणार आहे। त्या बँकांची नावे नेमकं कोणती आहेत? सगळीकडे सकाळपासूनच बातम्या पसरू लागल्या आहेत। आता या 9 बँका बंद होणार, त्यामुळे 9 बँकेमध्ये सकाळपासून पैसे काढण्यासाठी रांगाच रांगा लागल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागलं आहे। बँकांचे विलीनीकरण होणार म्हणजेच बँका बंद होणार अशी जेव्हा बातमी पसरली, तेव्हा लोकांच्या मनामध्ये खूप मोठी भीती आता सकाळपासून पसरू लागली आहे की आता पैसे बुडणार की काय। परंतु सरकारने तुम्हाला सूचना दिली आहे की 1 नोव्हेंबरच्या आधी तुम्ही जर बँकेमधून या पैसे जर काढून घेतले तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नसणार आहे। जर करता 1 नोव्हेंबर नंतर तुम्ही पैसे काढायला त्या बँकेमध्ये गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे अजिबात काढता येणार नाहीत, कारण त्यावेळी बँकेला टाळ असणार आहे, म्हणजेच बँकेला कुलूप लावलेलं असणार आहे। सरकारने आता हे पाऊल उचललंय। याच्या मागचे कारणे सुद्धा सरकारने सांगितलेत, ते कारण आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। 1975 पासून राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने म्हणजेच महाराष्ट्र सरकार आणि मोदी सरकारने असंख्य बँका या ठिकाणी आजपर्यंत बंद केलेल्या आहेत। तसेच काही बँकांचं विलीनीकरण देखील केलेलं आहे। 2017 मध्ये SBI मध्ये याच्या सहयोगी बँकेचं विलीनीकरण झालं। मग कोणत्या बँकेचं विलीनीकरण झालं? ज्यामध्ये अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेमध्ये या ठिकाणी विलीनीकरण करण्यात आलं होतं। आंध्रा बँकेचं कॉर्पोरेशन बँकेमध्ये विलीनीकरण करण्यात झालं, युनियन बँकेमध्ये झालं। त्यानंतर सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेमध्ये विलीनीकरण झालं। तर त्या ठिकाणी ओरिएंट बँक, ओरिएंट बँक, युनायटेड बँक अशा बँकांचं या ठिकाणी विलीनीकरण झाल्याचं आपण पण पाहिलं आहे। तर अशा बँका बंद झाल्या आहेत। तर त्याच अनुषंगाने आपल्या राज्यातील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील 9 वेगवेगळ्या बँका 1 नोव्हेंबर नंतर तुम्हाला बंद झालेल्या दिसतील। त्याचं विलीनीकरण आता झालेलं दिसेल। आता बघा, या बँकांच्या शाखा ग्रामीण भागात भरपूर आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं खातं या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांनी खातं यामध्ये खोललं आहे। या बँकामध्ये आता अनेक शेतकऱ्यांचे सुद्धा खाते आहेत। तसेच ग्रामीण भागातील महिलांचे खाते यामध्ये जास्त असल्याचं दिसतंय। लाडकी बहीण योजना काढल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी या बँकेमध्ये आता या ठिकाणी खातं खोलल्याचं पाहायला मिळतंय। तसेच शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी या बँकामध्ये अर्ज दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल किंवा निम शहरी भागात राहत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा धोक्याची घंटा वर्तवल्या। पहा, 1 नोव्हेंबर पासून या 9 बँकांचं विलीनीकरण होणार आहे, म्हणजेच त्या बंद होणार आहेत। बघा, त्याची नावे आपण लगेच या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून भारतातील जवळपास 43 बँकांचे विलीनीकरण करण्याचा आता निर्णय घेतला आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या ठिकाणी ठरवलंय। त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील टोटल 9 बँका आहेत। या 9 बँका पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या 9 बँकांपैकी त्या ठिकाणी तुमची जर बँक असेल तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो। बघा, तुमच्या पैशांचं नेमकं काय होणार? तुमचे जे काय त्या ठिकाणी एखादी FD केली असेल, जर त्या ठिकाणी तुम्ही कर्ज तुमच्या बँकेमध्ये काढला असेल तर त्याचं नेमकं काय होणार हे आपण त्या ठिकाणी लगेचच आता सांगणार आहे। आणि सरकारचा जो नियम आहे, आता तो सरकारचा नियम नेमका काय सांगतोय बघा। तुम्हाला 9 बँकांची नावे पुढे लगेचच सांगणार आहे, परंतु सरकारचा नियम काय सांगतोय हे तुम्ही 2 मिनिटे फक्त लक्ष देऊन आता ऐकायचं आहे की बँका बुडाल्यानंतर सरकार नियम त्या ठिकाणी काय लावतोय बघा। ज्या वेळेस बँकांचं विलीनीकरण होतं म्हणजेच बँका बंद होतात, बँक बुडते, त्यावेळेस सरकारचा इन्शुरन्स कशा प्रकारे असतो हे तुम्ही आता समजून घ्यायचं आहे।
तुमच्या पैशांच्या विषयी नेमकं काय होतं याचं उत्तर बघा आता काय सरकारने दिले। आता आपल्याच राज्याच्या साईडचं एक राज्य आहे उत्तर प्रदेशमध्ये, जर आपण बघायला गेलं तर उत्तर प्रदेशमध्ये आता त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा, यूपी बँक, प्रथमा यूपी बँक अशा बँकांचे विलीनीकरण आता या ठिकाणी करण्याचं सरकारने ठरवलंय। तसेच बिहारचा जर विचार केला तर बिहार मधल्या बँकांचं सुद्धा विलीनीकरण आता होणार आहे। पश्चिम बंगालचा विचार केला, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, कर्नाटक असेल, ओडिशा असेल, आता राजस्थान असेल, याचबरोबर महाराष्ट्रातील सुद्धा 9 मोठ्या बँकांचं विलीनीकरण सरकारच्या माध्यमातून करण्याचं आता ठरवलेलं आहे। सर्व नागरिकांना आता चिंता लागली आहे। त्याचं कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील 43 बँकांचा या ठिकाणी विलीनीकरण म्हणजेच बंद करण्याचं ठरवलंय। यापैकी महाराष्ट्रातील 9 मोठ्या बँका आहेत ज्याचं विलीनीकरण आता होणार आहे। आता या बँका बंद होणार आहेत असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय आणि त्यांची नवीन बँक बनणार आहे। बघा, बँका बंद होऊन नवीन बँक बनणार आहे। आता या बँकांची नावे तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे, परंतु त्याआधी तुमच्या बँक खात्याचा नेमका त्या ठिकाणी नियम सरकार काय सांगतं, नेमकं बँक जर तुमची बंद झाली तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे आणि याच्याबद्दल बँकांनी नियम काय घालून दिलेत। बघा, सरकारचा नियम नेमका काय सांगतो, कारण की खातं जर बंद झालं तर सरकारचा नियम या ठिकाणी सांगतो ज्या वेळेस बँक विलीनीकरण होते म्हणजेच बँक बंद होते, बँक अडचणीत येते, तेव्हा ग्राहकांच्या पैशांचं काय होतं तर यावेळेस बघा DICGC अशा एका त्या ठिकाणी कॉर्पोरेशन आहे, तर भारत सरकारचं एक महामंडळ आहे, तर याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेची एक उपकंपनी या ठिकाणी आहे जिचं नाव आहे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन। तर यानुसार ज्या बँका ठेव्या असतात म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवले असतात तर त्यांना विमा संरक्षण बँकाद्वारे या ठिकाणी दिलेलं असतं। आता या नियमानुसार तुमची जर एखादी बँक या ठिकाणी बुडाली किंवा तिचं लायसन्स रद्द झालं तर प्रत्येक खातेधारकाला 5 लाख रुपयापर्यंत पैसे परत मिळण्याचा हक्क या ठिकाणी बँकेकडून असतो। म्हणजे पहा, या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या बँकेमध्ये 5 लाख रुपयापर्यंत रक्कम ठेवली तर या ठिकाणी मित्रांनो रक्कम जर ठेवली तर नक्कीच तुम्हाला भारत सरकारच्या माध्यमातून जर बँक जर तुमची बुडाली तरी सुद्धा पैसे या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळू शकतात। पण 5 लाखांच्या वरती जर तुमच्या बँकेत रक्कम असेल तर तिची काही गॅरंटी सरकार अजिबात देत नाही, ती भारत सरकार गॅरंटी अजिबात देत नाही। 5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम जर तुमच्या बँकेमध्ये असेल तर मग रक्कम तुम्हाला मिळणार नाही, पण 5 लाख रुपयाच्या आतमध्ये जर तुमची रक्कम असेल तर मात्र तुम्हाला ती सर्वच्या सर्व रक्कम आता मिळू शकते। मग आता नेमकं 9 बँका महाराष्ट्रामधील कोणत्या बंद करण्याचा निर्णय घेतलाय हे तुम्हाला आता सांगतो, पहा। महाराष्ट्र राज्यासह आता देशभरामध्ये 43 बँका विलीनीकरण म्हणजेच बंद करण्याचा निर्णय घेतलाय। मग महाराष्ट्रातील 9 बँका कोणत्या आहेत असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्या 9 बँका तुम्हाला सांगणार आहे। परंतु सरकारने एखादी बँक बुडली तर त्या ठिकाणी काय काय नियम लावलेत ते तुम्ही आता समजून घेतलं पाहिजे। सरकार काय म्हणतंय की 5 लाख रुपयाच्या आत जर बँकेमध्ये तुमची जर रक्कम असेल तर या ठिकाणी रक्कम असेल तर ती 100% तुम्हाला सरकारकडून आयाशी परत मिळणार आहे। मग आता जर तुमची 5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम असेल, उदाहरणार्थ तुमच्या बँकेमध्ये 10 लाख रुपये असेल, उदाहरणार्थ तुमच्या बँकेमध्ये 20 लाख रुपये जर असतील तर या ठिकाणी तुम्हाला आता वरचे 5 लाख रुपये 10 लाख 5 लाख रुपयाच्या वरती जेवढी काही रक्कम असेल, मग ती 15 लाख असू द्या 20 लाख असू द्या, सर्व रक्कम त्या ठिकाणी तुम्हाला सरकारद्वारे जप्त होते आणि तुम्हाला ते मिळणार नाहीत। मग पुढचे लाख रुपयाच्या वरती म्हणजे 5 लाखाच्या वरती जर तुम्हाला पैसे बँकेमध्ये असतील तर ते या ठिकाणी विमा संरक्षणद्वारे तुम्हाला 5 लाख मिळतील, वरचे 5 लाख अजिबात मिळणार नाहीत। मग मित्रांनो, तुमचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता याची सुद्धा माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुम्हाला लगेचच आता कोणत्या बँका या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय याची माहिती लगेचच सांगतो। त्यामुळे मित्रांनो, आता बँका बंद झाल्या आणि तुमचे पैसे बुडतील अशी भीती जर तुमच्या मनामध्ये बसलेली असेल तर यासाठी बँकांचा नियम काय सांगतो बघा। बँकेतील जर तुमचे पैसे जर त्या ठिकाणी बुडाला असं विचार करत असाल तर तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी तुम्ही काय काय प्रोसेस या ठिकाणी करावी लागणार आहे तुम्हाला बघा। आता या ठिकाणी बँकेतील पैसे बुडाली जर वेळ आली, लायसन्स बँकेचं रद्द झालं तर परत तुमचे पैसे कसे या ठिकाणी आता परत मिळवायचे हे पण सांगतो आणि कोणत्या 9 बँका 1 नोव्हेंबर 2025 पासून बंद करण्याचा निर्णय घेतलाय हे पण सांगतो बघा।
सरकारच्या माध्यमातून नवीन सूचना सांगण्यात आल्या। कुठल्याही बँकेमध्ये गुंतवणूक जर तुम्ही करत असताना, खातं उघडत असताना तुम्ही ते आरबीआयचा इन्शुरन्स जो आहे तर तो बँकेला लागू आहे का याची विचारणा तुम्ही आधीच केली पाहिजे। जर 5 लाखांच्या वरती जर तुम्ही रक्कम बँकेमध्ये ठेवण्याचा विचार करत असाल तर त्या ठिकाणी आरबीआयचा जो इन्शुरन्स आहे तर त्या बँकेला लागू आहे का याची विचारणा तुम्ही आधीच केली पाहिजे। मग उदाहरणासहित तुम्हाला समजावून सांगतो, 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। बँकेत त्या इन्शुरन्स आहे का, तिथे तुम्ही खातं उघडलं पाहिजे का, तिथे ठेव रक्कम तुमची ठेवली पाहिजे का। मग तिथे ठेवत असताना देखील तुम्ही 5 लाख रुपयापेक्षा अधिक रक्कम ठेवता कामा नये, कारण 5 लाख रुपयापेक्षा आतमध्ये त्या ठिकाणी रक्कम जर ठेवली असली तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे पैसे इन्शुरन्सद्वारे परत मिळू शकतात। तुम्ही एखादी एफडी केली त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कशा स्वरूपात गुंतवणूक करायची आहे तर बघा, या ठिकाणी सांगण्यात आले जर तुमचे त्या ठिकाणी 20 लाख रुपये जर या ठिकाणी असतील तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, 20 लाख रुपयाचं 4 बँकेमध्ये तुम्हाला खातं उघडायला सांगितलंय आणि 4 बँकेमध्ये तुम्हाला 5-5 लाख रुपये या ठिकाणी ठेवायचं आहे। म्हणजेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर या ठिकाणी बँक जर बुडाली तर 5 लाख रुपये तुमच्या बँकेमध्ये असतील, तेवढी रक्कम तुम्हाला या ठिकाणी इन्शुरन्सद्वारे बँक तुम्हाला परत देऊ शकते। हा बँकांचा नियम या ठिकाणी आता आहे। जास्त पैसे जर तुम्ही 5 लाखांच्या वरती एका बँकेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये मिळणार, वरचे पैसे तुम्हाला सरकार देणार नाही। आता विलीनीकरण झालेल्या बँकांची नावे तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण 1 नोव्हेंबर पासून होणाऱ्या ज्या बँका बंद होणार आहेत तर त्या बँकांची नावे सुद्धा या ठिकाणी आता जाहीर कोणती करण्यात आलीत बघा। या ठिकाणी बघा, आता बँकांची नावे सांगतो। सरकारच्या माध्यमातून बँकांची नावे कोणती आलीत पहा। ग्रामीण भागात बँक विदर्भ कोकण ग्रामीण बँक, तर या दोन्ही बँक ज्या आहेत तर त्या विलीनीकरण होणार आहेत। महाराष्ट्र राज्यातल्या याचं विलीनीकरण आता होणार आहे, तर विदर्भ कोकण ग्रामीण बँक जे आहे याचं विलीनीकरण आता होणार आहे। महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये होणार आहे, जिचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो आता असणार आहे। आता ज्या लोकांचं खातं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये आहे तर त्यांना जे काय आहे त्यांचा अकाउंट नंबर चेंज होणार आहे, त्यांना नवीन पासबुक भेटणार आहे, त्यांचं नवीन एटीएम कार्ड देखील बदलून मिळणार आहे, त्यांचं पासबुक चेकबुक जे काय असेल तर ते नवीन मिळणार आहे। आता तुम्ही काय करायचं आहे, तुमचं जर विदर्भ कोकण आता या बँकांच्या मध्ये तुमचं जर खातं असेल, कोकण ग्रामीण बँकेमध्ये खातं असेल, त्यांना जे काय असेल तर त्यांचं अकाउंट नंबर चेंज होणार आहे, त्यांना नवीन पासबुक भेटणार आहे, त्यांना एटीएम कार्ड सुद्धा बदलून मिळणार आहे, त्यांचं चेकबुक देखील मिळणार आहे, नवीन सर्व मिळणार आहे। मग तुम्ही काय करायचं आहे, तुमचं विदर्भ कोकण या ठिकाणी ग्रामीण बँकेमध्ये खातं उघडलं असेल, ग्रामीण बँकेमध्ये खातं असेल तर तुम्ही तुमच्या बँकेला संपर्क साधायचा आहे। तुम्हाला मोबाईलद्वारे ईमेल एखादा येण्याची शक्यता आहे, मोबाईलद्वारे तुम्हाला एक मेल सुद्धा येऊ शकतो, पत्राद्वारे तुम्हाला नोटीस देखील येऊ शकते। तुमचं बँक त्या ठिकाणी ट्रान्सफर होत आहे, म्हणजेच दुसरीकडे विलीन होत आहे। जसं की इंडियन बँकेचं आता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, आपली पहिला कुठली होती, इलाहाबाद बँक होती, इलाहाबाद बँकेचं ट्रान्सफर कुठं झालं, इंडियन बँकेमध्ये झालं। तशा प्रकारे ट्रान्सफर होणार आहे, तुमचा अकाउंट नंबर त्या ठिकाणी बदलत असतो। तुम्ही जे लोन घेतलेलं असतं, तुम्ही जे कर्ज असणार आहे तुमचं ते ट्रान्सफर होत असतं। अशा प्रकारची सूचना तुम्हाला येऊ शकते, पण त्याआधी तुमच्याकडे आता थोडाच दिवस काळ बाकी आहे, थोडेच दिवस या ठिकाणी बाकी आहेत, कारण या छोट्या छोट्या ह्या सर्व या ठिकाणी कोणत्या बँका आहेत, खाजगी बँका आहेत। सरकारी बँका या ठिकाणी विलीनीकरण होणार नाही, फक्त खाजगी बँकांचं विलीनीकरण या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। तर लक्षात ठेवा, आता कोणकोणत्या, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आता कोकण विदर्भ बँक यामध्ये खातं असेल तर ही प्रक्रिया या ठिकाणी करणं गरजेचं आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगण्यात आले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे रिझर्व्ह बँकेने सांगितले त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमाविरोधात काम केल्याबद्दल ग्राहकांना कर्ज देण्यासह इतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आता या बँकांना सुद्धा अनेक कर्ज देण्याबद्दल सुद्धा निर्बंध या ठिकाणी घालण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता HBCL सहकारी बँक लखनौ उत्तर प्रदेश, आदर्श नागरी त्या ठिकाणी सहकारी बँक मर्यादित, आता छत्रपती संभाजीनगर मधली सुद्धा काही बँक आहेत, कर्नाटक मधली सुद्धा शिमला सहकारी बँक, आता याबद्दलचे सुद्धा काही नियम या ठिकाणी बदलण्यात आले आहेत। त्या ठिकाणी उवरकोंडा कोऑपरेटिव्ह बँक या ठिकाणी अनंतपुरम, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक या ठिकाणी सुद्धा, तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांचं खातं या ठिकाणी या बँकामध्ये आहे त्यांचं विलीनीकरण होणार आहे। सरकारी बँकांचं नाही, परंतु विलीनीकरण होणार आहे, बँका बंद होणार नाहीत,
परंतु यांचं विलीनीकरण होणार आहे। त्यामुळे तुम्हाला बँकाबद्दलची महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न झाला। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।